माझ्या शिवसेनेची मी कधीच काँग्रेस होऊ देणार नाही। जर मला समजलं की तसं होतंय त्या क्षणी मी माझं दुकान बंद करेन। हे शब्द होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे। पण आता खुद्द बाळासाहेबांचेच सुपुत्र आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणार आहेत। आणि उद्धव ठाकरेंनी याची जाहीर घोषणाही केली आणि विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले गेले। 2019 पासून महाराष्ट्राचं राजकारण चक्क 360 अंशात बदललं। जुनी पुराणी युती तुटली, नव्यानं आघाडी बनली। जे विरोधात होते ते मित्र झाले, मित्र होते ते विरोधक बनले। त्याच्या पुढच्या काळात बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची दोन शकलं झाली। इतकंच काय तर उद्धव ठाकरेंच्या हातून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्हही निसटलं आणि हाती घ्यावी लागली मशाल। पण ही मशाल हाती घेतल्यानंतरही उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवार यंदाच्या निवडणुकीत वेगळ्याच चिन्हाला मत देणार आहेत। सध्या उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत महाविकास आघाडीचा भाग आहे। आगामी लोकसभेसाठी ठाकरे ज्या भागातून मतदान करतात त्या भागात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा उमेदवार मैदानात आहे। ठाकरे वांद्रे कलानगर भागात राहतात। हा भाग उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो आणि याच भागातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना तिकीट देण्यात आलंय। याचा अर्थ ठाकरे कुटुंब यंदा आधीचं चिन्ह धनुष्यबाण किंवा सध्याचं चिन्ह मशाल नव्हे तर चक्क हाताच्या पंजासमोरील बटन दाबणार आहेत। याच संदर्भात ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर एक पत्रकार परिषद झाली। त्यावेळी उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या समोरच ठाकरेंनी यंदाच्या निवडणुकीत आमचं मत तुम्हालाच, आम्ही यावेळी हाताच्या पंजाला मत देणार अशी घोषणा केली। माझं मत तुला मिळणार आहे। यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांसह वर्षा गायकवाडांनी त्याला हसून दाद दिली। पण त्यानंतर विरोधकांकडून मात्र उद्धव ठाकरेंवर टीका झाली। जे बाळासाहेब नेहमीच काँग्रेसच्या विरोधात राहिले त्या बाळासाहेबांचेच विचार विकून टाकण्याचं काम उद्धव ठाकरे करत असल्याची टीका खासदार श्रीकांत शिंदेंनी केली। एकूणच गेल्या काही वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे अनेक नवी समीकरणं तयार झाली। त्यातूनच आता जे ठाकरे इतकी वर्ष धनुष्यबाणावर किंवा युतीतल्या कमळ चिन्हाला मतदान करत होते तेच आता चक्क हाताच्या पंजावर शिक्का मारणार आहेत।